नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण गोंदिया DCC बँक भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविषयी जी पदभरती जारी झालेली आहे मित्रांनो, तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकून देतोय. जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटून जाईल. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण गोंदिया DCC बँक भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे ऑप्शन भेटून जातं. आता डायरेक्टली इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 30/1/2025 पर्यंत. तुम्ही सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. इथून तुम्ही संपूर्ण ही जी जाहिरात आहे ती डाउनलोड करू शकता, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर बघा, आता तुम्हाला इथं नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. तर इथं न्यू रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे सर्वप्रथम पदाचं नाव इथं निवडायचं आहे. कोणत्या पदासाठी इथं आपल्याला अर्ज भरायचा आहे. 3 वेगवेगळ्या पदांसाठी इथं ही पदभरती आलेली आहे. तुम्ही तिन्ही पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता वेगवेगळा. ठीक आहे, त्यासाठी वेगवेगळी फी तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. जसं की मी इथं लिपिक हे पद निवडलं. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. जन्मतारीख इथे तुम्हाला निवडायची आहे. डे मंथ इयर या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं निवडणं अपेक्षित असणार आहे. तर या स्वरूपामध्ये सर्व जन्मतारीख तुम्ही तुमची इथं निवडून घेणार. त्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं नाव टाकणार. त्यानंतर तुम्ही तुमचं आडनाव टाकणार. त्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकणार. तोच आधार नंबर इथे पुन्हा टाकून कन्फर्म करणार. त्यानंतर एक ईमेल आयडी देणार. त्यानंतर एक पासवर्ड तयार करणार आणि तोच पासवर्ड पुन्हा तुम्ही इथे एंटर करणार, पुन्हा टाकणार. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे आपल्याला विचारलंय तुम्ही 40% आणि त्याहून अधिक बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती आहात का? असेल तर इथे टिक मार्क करायचंय. त्यानंतर लेखनिक आवश्यक आहे का? ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला लिहिण्यासाठी किंवा जे पण ऑप्शन सिलेक्ट करणार आहात ते तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी एखादी लेखनिक आवश्यक आहे का, असं प्रकारचं विचारलंय. असं काही असेल अपंग वगैरे व्यक्तींसाठी हे ऑप्शन दिलेले आहे, तेथे तुम्ही इथं टिक मार्क इथं करू शकता. तुम्ही अपंग वगैरे नसाल तर तुम्ही इथे हे जे टिक मार्क आहे ते काढून टाकणार किंवा ऑलरेडी इथं टिक मार्क नसतं. ठीक आहे, तर ही माहिती अशा स्वरूपामध्ये भरायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला व्यवस्थित ही माहिती भरली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि इथं व्हेरीफाय करण्यासाठी टिक मार्क करायचंय. इथे टिक मार्क केल्यानंतर हा कॅप्चा इथे टाकायचा आहे जशाचा तसा बघून आणि त्यानंतर इथे खाली रजिस्टरचं ऑप्शन आहे, रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे जर म्हटलं तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला एक ऍप्लिकेशन ID दिला जाईल. हा व्यवस्थित जपून ठेवा आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. आता इथं लॉग इन पृष्ठावरती परत जा यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज पुन्हा इकडे ओपन होऊन येईल. इथे जो पण ऍप्लिकेशन ID भेटला होता तो ID टाकायचा. जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता तुम्हाला इथे काही स्टेप दिलेल्या आहेत, त्या स्टेपनुसार तुम्हाला व्यवस्थित तुमचं इथं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. प्रत्येक वेळी तुमची काय माहिती वरती तुम्हाला इथे दिसून येईल. यामध्ये फॉर्म क्रमांक, तुमच्या पदाचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादींचा समावेश आहे. ठीक आहे, तर हे संपूर्ण तुम्हाला इथे वरती बघण्यासाठी भेटून जाईल. इथून तुम्ही आता ऑनलाईन अर्ज भरायला इथून सुरुवात करू शकता. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, गोंदिया DCC बँक भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत. तर या नोट्स बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती इथे देऊन घेतो. तर या नोट्स मध्ये तुम्हाला एकूण 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय. या क्वेश्चन पेपर कोणत्या
कोणत्या असणार आहेत मित्रांनो, लेटेस्ट वर्कवेल या कंपनीने घेतलेल्या या क्वेश्चन पेपर असणार आहेत. आणि गोंदिया डीसीसी बँक भरतीचे पेपर देखील वर्कवेल ही जी नावाची कंपनी आहे हीच हे पेपर घेणार आहे मित्रांनो. त्यानुसार जर विचार केला तर तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी, पेपरचं संपूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी या क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये 1-2 नव्हे तर एकूण 60 क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय. लेटेस्ट झालेल्या सातारा डीसीसी बँक भरती, अहमदनगर डीसीसी बँक भरती, रत्नागिरी, भंडारा, ठाणे या सर्व जिल्ह्यांच्या, चंद्रपूर वगैरे, तर या सर्व जिल्ह्यांच्या डीसीसी बँक भरतीच्या क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देत आहोत. यातील बहुतेक क्वेश्चन पेपर वर्कवेल या कंपनीने घेतलेले आहेत. यामध्ये 40 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपरचा समावेश असणार आहे, ज्या की वर्कवेल या नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. आणि हेच पेपर जर म्हटलं तर आपल्याला ही जी आता पदभरती चालू आहे मित्रांनो गोंदिया डीसीसी बँक भरतीची, तर याचे देखील पेपर वर्कवेल हीच कंपनी हे पेपर घेणार आहे. त्यानुसार तुमच्यासाठी या क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. त्याच सोबतच तुम्हाला काही विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. 7 ते 8 विषयांच्या नोट्स. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे सर्व तुम्हाला या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट PDF स्वरूपामध्ये या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच सोबत आपल्या विषयानुसार संगणक यावरती IMP प्रश्न, बँकिंग, सहकार याच्यावरती IMP प्रश्न, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील IMP प्रश्न आपण उपलब्ध करून देतोय. तर हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹229. म्हणजेच यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि त्याच सोबतच 7 ते 8 विषयांच्या नोट्स. प्रत्येक विषयाच्या नोट्स वेगवेगळ्या PDF स्वरूपामध्ये असणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स सेपरेट उपलब्ध करून दिल्या जातील IMP प्रश्नासोबत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांचं सर्वांचं पेमेंट ठेवलेलं आहे ₹229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे हा नंबर दिलेला आहे 9139643199. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित हा नंबर बघून घ्या, नोट करून घ्या. याच नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील अतिशय खूपच कमी किमतीमध्ये. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर बघा इथून आपण आता फॉर्म भरायला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला इथं पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच वैयक्तिक माहिती द्यायची, शैक्षणिक माहिती, फोटो, सिग्नेचर अपलोड करायचं. त्यानंतर ऍप्लिकेशन बरोबर भरला आहे की नाही ऍप्लिकेशन फॉर्म तो तुम्हाला चेक करायचा. त्यानंतर पेमेंट करायचं आणि फक्त तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट किंवा पावती इथं घ्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथूनच पुढे जेव्हा तुमचं ऍडमिट कार्ड येईल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता किंवा इथूनच तुम्ही तुमचा निकाल देखील इथं बघू शकता, चेक करू शकता. तर चला आता सर्वप्रथम इथं वैयक्तिक माहिती भरायची, त्यासाठी इथं व्ह्यू अँड मॉडिफायचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल. इथे पदाचं नाव दिसेल. इथे आपण जे पण पहिलं नाव टाकलं होतं ते दिसेल. इथे आता आपल्याला आपलं मधलं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला आपलं आडनाव ऑलरेडी टाकलेलं दिसेल. इथे आपल्याला आईचं नाव टाकायचंय. इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचंय. आधार नंबर ऑलरेडी टाकलेला आहे. इथे मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मॅरिड अनमॅरिड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आता आपल्याला इथं आपला ऍड्रेस इथं द्यायचा आहे. इथे संपूर्ण पत्ता तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. जसा आधार कार्डवरती पत्ता असतो तसा पत्ता तुम्हाला इथे व्यवस्थित पूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर गावाचं किंवा शहराचं किंवा तालुक्याचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. इथे एक तालुक्याचं नाव टाकण्याचं ऑप्शन आहे. तर इथे तुम्ही तुमचं जे पण गाव किंवा शहर असेल ते शहराचं नाव तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर इथे जिल्हा आपल्याला टाकायचा आहे. इथे आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्यानंतर आपल्या ऍड्रेसचा पिनकोड इथं आता आपल्याला भरायचा आहे आणि शेवटी तुम्हाला आपल्याला इथं जतन करण्याचा ऑप्शन आहे बघा, जतन करा. इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. व्यवस्थित जे पण ऑप्शन दिलेले आहेत ते भरून झाल्यानंतर जतन करा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे जर म्हटलं तर इथे बघा आता आपल्याला इथे 10वीची माहिती द्यायची, 12वीची माहिती असेल तर 12वीची देखील देऊ शकता. त्यानंतर पदवीची माहिती द्यायची,
पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आहे. MSCIT किंवा इतर तुमचं काही संगणकाचं ज्ञान असेल तुमच्याकडे, इतर जी पण माहिती असेल संगणकाविषयी ती माहिती तुम्ही इथे देऊ शकता. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला काही तुमच्याकडे काही स्किल वगैरे असेल तर त्याच्याबद्दल इथं माहिती देऊ शकता. याच्यामध्ये मराठी टायपिंग झालं असेल 30 किंवा इंग्लिश टायपिंग झालं असेल 40, तर त्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. काही लघुलेखन झालं असेल, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. ठीक आहे, झालं असेल तर इथं टिक मार्क करायची अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे, बाकी काय करायची माहिती तर देण्याची गरज नाही, फक्त कंप्लीट असेल तर तुम्हाला टिक मार्क करायचे. त्यानंतर काही तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर अनुभव वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलंय त्या संस्थेचं नाव झालं, त्यानंतर तुमचं पदाचं नाव, कोणत्या पदावरती तुम्ही काम केलंय ते तुम्हाला द्यायचंय, कधीपासून तर कधीपर्यंत काम केलेलं आहे त्याबद्दल माहिती द्यायची आणि त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचे. आता इथं शैक्षणिक माहिती जी टाकलेली आहे ती कशी भरायची त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. इथं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या विद्यापीठाचं किंवा बोर्डाचं किंवा संस्थेचं नाम इथं सिलेक्ट करायचंय. तर इथं बघा वेगवेगळे आपल्याला बोर्ड बघण्यासाठी भेटून जातील. ज्या पण बोर्डमधून तुम्ही 10वी पास केली असेल तो बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. उत्तीर्ण वर्ष, ज्या पण वर्षी तुम्ही उत्तीर्ण केली असेल 10वी ते तुम्हाला इथं टाकायचंय, भरायचंय, सिलेक्ट करायचंय. त्यानंतर किती पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज टाकायचंय. आपल्याला पॉईंट मध्ये असेल तर पुढे पॉईंट देऊन ते पॉईंट देखील तुम्ही इथे टाकू शकता. इथं फक्त पास आहात की फर्स्ट क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये पास आहात ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर याच स्वरूपामध्ये तुम्हाला 12वीची माहिती द्यायची आहे. सर्वप्रथम बोर्डाचं तुम्हाला इथं नाव सिलेक्ट करायचंय. कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास केली वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचंय. तुम्हाला पर्सेंटेज किती होते ते पर्सेंटेज तुम्ही इथे टाकणार. त्यानंतर फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर डिग्रीची माहिती देखील तुम्ही इथे टाकणार. तुमची डिग्री म्हणजेच पदवी कशामध्ये आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की फक्त BA असेल तर BA तुम्ही इथे सिलेक्ट करणार. कोणत्या विद्यापीठातून संस्थेतून तुम्ही ही डिग्री प्राप्त केलेली आहे तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर वेगवेगळे ऑप्शन तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहे. कोणतेही ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की इथे बघा यशवंतराव चव्हाण जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधून उत्तीर्ण केलं असेल तर ते देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ऑदर भरपूर विद्यापीठ किंवा संस्थांची नावे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. कोणत्या वर्षी तुम्ही ही पास केलेली आहे पदवी तर ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तुम्हाला पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथं फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. अदरवाईज नाही दिली तरी काय अडचण नाही. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर MSCIT ची माहिती द्यायची आहे, नाहीतर टायपिंगची माहिती द्यायची आहे. इतर काही संगणकाचं ज्ञान असेल त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. ठीक आहे. आता जर शिपाई या पदासाठी अर्ज भरत असाल तर फक्त 10वीची माहिती दिलीच तरी चालेल, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर MSCIT इथं आपल्याला सर्वप्रथम जे पण बोर्ड असेल तुमचं जे पण सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती पूर्ण नाव असते आपल्याला सर्टिफिकेट विषयी, कोणत्या बोर्डातून तुम्ही ते पास केलेलं आहे ते बोर्डाचं नाव बघायचं. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथं फक्त पुणे टाईप केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित पूर्ण बोर्डाचं नाव बघून घ्या. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास केलेलं आहे ते पास तुम्हाला इथे द्यायचंय. किती पर्सेंटेज होते ते तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर तुम्हाला पास हे जे आहे जे पण असेल फर्स्ट सेकंड क्लास किंवा जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली यायचे काय ऑदर काही तुमचं एज्युकेशन झालं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. तुमचं इथं टायपिंग वगैरे झालं असेल मराठी हिंदी मराठी किंवा इंग्लिश तर ते देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. हे मी टिक मार्क केलं. त्यानंतर खाली आलो तर काय अनुभव वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्या. अदरवाईज हे खाली सोडा आणि सेव्ह करा म्हणजेच जतन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आता फोटोग्राफ अपलोड करायचा आणि इथेच खाली आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आधार कार्डचा आपल्याला फोटो देखील इथे अपलोड करणं गरजेचं असणार आहे. हे आपण कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, तर ती व्यवस्थित इथं बघून घ्यायची आहे. तर सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तुम्ही इथं JPG फॉर्मॅटमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. तर इथे त्याच्याबद्दल तुम्हाला साईज किती पाहिजे आणि इतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तर अपलोड करण्यासाठी इथं उमेदवाराचा फोटो अपलोड करा इथे क्लिक करायचं आहे आणि जिथे पण फोटो असेल तिथून सिलेक्ट करून तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर आणि आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. तर तिन्ही डॉक्युमेंट पटकन मी इथं अपलोड करून घेतो. तर बघा फोटो, सिग्नेचर आणि त्यासोबत आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्ही जसं नेक्स्ट वरती क्लिक करता त्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे.
इथे पदाचं नाव दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, फोटो, सिग्नेचर आणि इथं तुमची सविस्तर इथं माहिती दिसेल. आता यामध्ये तुमची काही माहिती चुकली असेल तर तुम्ही आत्ताच ही माहिती एडिट करू शकत आहात. नंतर एकदा पेमेंट झाल्यानंतर ही माहिती तुम्हाला एडिट करता येत नाही. त्यामुळे एडिट करायची असेल तर आत्ताच व्यवस्थित चेक करून घ्यायची काही माहिती चुकली आहे की नाही. चुकली असेल तर लगेच एडिट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल सविस्तर माहिती व्यवस्थित टाकली आहे, तर तुम्हाला पुढे यायचं आहे, खाली हे पेज घ्यायचं आहे. खाली पेज घेतल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे पुढे दिसेल. सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसून येत असेल. टोटल फी किती भरावी लागणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे आता आपल्याला काय करायचंय, इथे बघा सर्वप्रथम अर्जाची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता किंवा जतन करून तुम्ही इथे पुढे जाऊ शकता. ठीक आहे. प्रिंट तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. नाहीतर डायरेक्टली पेमेंट केल्यानंतर देखील तुम्ही प्रिंट घेऊ शकता. काही अडचण नाही. ठीक आहे. तर आता जवळपास संपूर्ण अर्ज भरून झालाय. फक्त तुम्हाला पेमेंट करायचं बाकी आहे. तर पेमेंट करण्यासाठी इथे जतन करा आणि पुढे जा यावर बघा. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला डायरेक्टली पेमेंट करण्यासाठी ऑप्शन इथे उपलब्ध होऊन जाईल. इथे आपल्याला टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पेमेंट करायचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे भरपूर ऑप्शन आहेत आपल्याला पेमेंट करण्यासाठी. इथे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे आणि इतर देखील ऑप्शन आहे. कार्डच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. इथे पेज तुम्ही खाली घेऊन बाकीचे पेमेंट मेथड देखील तुम्ही इथं चेक करून घेऊ शकता, ज्याच्या माध्यमाने तुम्ही आरामशीर पेमेंट करू शकत आहात. तर बघा इथे आपल्याला UPIचं ऑप्शन बघण्यासाठी भेटून जाईल. इथे UPI वरती क्लिक केलं तर QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही इथं पेमेंट करू शकत आहात. जसं की मी इथे UPI वरती क्लिक केलं तर इथं QR इथे येऊन जाईल. जनरेट QRचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं. त्यानंतर फक्त QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करून द्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डायरेक्टली ॲप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी तुमच्याकडे इथे ऑप्शन येऊन जाणार आहे. तर याच स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण अर्ज भरायचा आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित तुमची जी प्रिंट येईल ती व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची आहे. या व्यतिरिक्त जास्त काही वेगळी प्रोसेस नाहीये. संपूर्ण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती दिलेली आहे.